सांगाल कोणत्या पक्षातून उमेदवारी केली, वार्ड क्रमांक किती मधून फॉर्म भरलेला आहे आणि काय अजेंडा घेऊन मतदारांपर्यंत जाणार? आम्ही वार्ड नंबर 16 मधून शिवसेना शिंदे गटातून आम्ही अर्ज भरलेला आहे. अर्जदाराचं नाव आहे बाळासाहेब तुकाराम हजारे. वार्डमधून आम्ही जो घेऊन निघालेला आहे, जे लोकांच्या भल्यासाठी पहिलं महत्त्वाचं आहे जे शिक्षण, त्याच्यानंतर ना रोजगार व कौशल्य आणि त्याच्यानंतर ना पायाभूत सुविधा, ह्या सगळ्या गोष्टीवरती आम्ही काम करणार आहे. ऑलरेडी आम्ही करत आहे आणि करत राहणार आहे. म्हणजे सर्वप्रथम शिक्षणावरती आम्ही सर्वात जास्त महत्त्व दिलं. जर आपण शिक्षणावरती जर लोकांना समजवलं शिक्षण झाल्यानंतर, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पेल्याशिवाय लोकांचं भलं होणार नाही. कारण शिक्षण केल्यानंतरच लोकांना समजतं की आपल्याला फ्युचरला काय करायचं आहे. आणि त्याच्यानंतर सर्वात मोठी समस्या आज तालुक्यामधली बघितली तर रोजगार आहे. रोजगारासाठी ज्या संधी उपलब्ध करायच्या आहेत त्या संधी आम्ही आटपाडी तालुक्यामध्ये सर्वप्रथम आमच्या वार्डामध्ये आम्ही प्रथम स्थान देतो. की आजपर्यंत ही आमची भिंगेवाडी ग्रामपंचायत होती, त्यावेळी बी आम्ही आमच्या मतदारसंघातल्या पहिल्यांदा आपल्या भागातल्या लोकांना रोजगार देत आम्ही तालुका आज महाराष्ट्रावरती आम्ही काम करतो. तर आमचं वाक्यच असं आहे की आमच्या भागामधल्या बाकी सर्व उमेदवारांचं म्हणणं असेल की आम्ही समस्या ही करण्यासाठी निवडणुकीत उभा राहिलेला आहे. मी शब्द देतो माझ्या वार्डातल्या सर्व लोकांना, समस्या हा शब्द तुमच्यापाशी राहणार नाही, कारण समस्या तुमच्यापर्यंत येणारच नाही. त्या तत्वावरती आम्ही काम करणार आहे. आम्ही समस्या दूर करायला आलेलोच नाही. समस्या तुमच्या येऊ न देण्याचं काम बाळासाहेब हजारे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 16 नंबर वार्डामध्ये करत आहे. तुम्हाला शब्द देतो, टोटल 17 वार्ड आहेत. वार्ड नंबर आमचा 16 आहे. 16 वार्ड 16 नंबर वार्डाकडे 16 वार्ड टोटल लक्ष देतील की यांनी टोटल सुविधा ह्या कुठल्या प्रकारच्या आणल्या आणि ती आम्ही उपलब्ध बाकीच्या 17 वार्डामध्ये कसं करू, हे काम आम्ही 16 नंबर वार्डामध्ये करून दाखवू. आणि त्याच्यानंतरच पुढल्या 5 वर्षानंतर ना जे गावातले आमच्या बोराटामाळा, भिंगेवाडी, मायक्का नगर, जाधव वस्ती, चौंडेश्वर कॉलनी ह्या भागातल्या सर्व लोकांनी एक वार्ड एक मत असा निर्णय घेतला. त्याबद्दल मी सर्व माझ्या मतदारांचं एका नाही मनस्वी आभारी आहे. कारण की आमचे आजपर्यंत विरोधक हे कोणी नव्हते, आजही विरोधक नाहीये. कोणी एखादं उभं राहिला तेही आमचे दोस्त मंडळीच आहे. त्यामुळे आम्हाला कोणाबद्दल काही बोलायचं नाही. लोकांच्या भल्यासाठी कसं काम करता येईल हे आम्ही 16 नंबर वार्डामध्ये दाखवून देऊ. आणि 16 नंबर वार्डाचं सगळं कामाचं श्रेय पूर्ण आटपाडी तालुक्यातले 17 मतदारसंघ बघायला येतील असं 16 नंबर वार्डात आम्ही काम करून दाखवू. वार्डमध्ये आपले जे तालुक्याचे जे नेते आहेत, तानाजीराव पाटील साहेब अध्यक्ष, त्यांच्या नेतृत्वाखाली ऑलरेडी आटपाडी तालुक्यामध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. आपल्या मतदारसंघाचे आमदार सुहास भैया बाबर यांचंही काम सर्वोत्तम आहे. आणि आम्हाला सगळ्यात काल मी अध्यक्षांच्या मुलांसोबत बसलो. ॲक्च्युली अध्यक्षांचा नुसता फेस नाही त्यांच्याकडे, तर त्यांचं काम आणि बोलण्याची आणि काम करून दाखवण्याची जी कला आहे ती सेम टू सेम अध्यक्षावरती गेलेले. त्याबद्दल मी भयांचा बी आभारी आहे की मला तरुण आमदारासोबत, तरुण तालुक्यातल्या तडफदार नेतृत्वासोबत काम करायला आम्हाला चान्स भेटेल. कारण की आम्हाला एखादं नवीन नागरी सुविधा ही लोकांसाठी आणताना ती विचार पण एकत्र आले पाहिजे. तसे विचार मला या मतदारसंघामध्ये भेटतील. आणि त्यामुळे आटपाडी तालुक्यामधील सर्वप्रथम वार्डामध्ये तर आम्ही करणारच आहे, पण तालुक्यासाठी ही आमचा आहे की तालुक्यामधल्या लोकांना रोजगारासाठी मुंबई पुण्याला जायची वेळ येणार नाही. आम्ही मुंबई पुण्यालाच आटपाडीमध्ये आणायचा प्रयत्न 100% करणार. वार्डासाठी प्रत्येकजण सांगत असतं आम्ही हे करू, आम्ही ते करू. माझ्या 16 नंबर वार्डासाठी आजपासून ना ॲम्ब्युलन्सला तुम्हाला भाडं लागेल, ना डिझेल लागेल, ना ड्रायव्हरचे पैसे लागेल. कारण की सर्वप्रथम लोकांच्या सुविधासाठी जी लागणार आहे ॲम्ब्युलन्स, त्याची आज आम्ही ओपनिंग करत आहे आता थोड्या वेळामध्ये 5 मिनिटामध्ये. आणि माझ्या मतदारसंघामध्ये कोणालाही कधीही केव्हाही वेळेमध्ये ॲम्ब्युलन्स लागली तर एकही पैसा कुणीही द्यायचा नाही.
फ्रीमध्ये तुमच्यासाठी ॲम्ब्युलन्स केलेले आहे. हे आम्ही आज पहिला जनतेसाठी दिलेलं कौल आहे. शासनाची 108 सुविधा आहे, म्हणजे त्याची ambulance कसं? आम्ही आमच्या मतदारसंघासाठी आम्ही शासनाचा फंड येईल, शासनाच्या सुविधा येतील, ह्याची आमच्या मतदारापर्यंत वाट बघायची गरज पडणार नाही. आम्ही उमेदवार म्हणून आमचं कर्तव्य आहे, जी त्यांनी आम्हाला मतदार स्वरूपामध्ये आम्हाला जे देणार आहेत, तर ते आमचं कर्तव्य आहे की मतदारांना तिथून पुढे कोणतीही सुविधा शासनाची आली नाही म्हणून कारणं देत बसायची नाही. आम्ही आमच्या स्वतःच्या फंडामधून हे सगळं करून देत आहे. आम्ही शासनाच्या सुविधेचा कोणताही शब्द बोलत नाही. शासनाच्या सुविधा लोकांचा प्रश्न आहे की शासनाच्या सुविधेला कारण सांगतात की शासनाकडे आलं नाही, त्यामुळे वेळ झाला, रस्ता बनला नाही, रोड बनला नाही, शाळा बनली नाही ह्यासाठी, आणि बाकीच्या क्वालिटी बनतात नाही बनतात मला ते माहिती नाही, कारण आम्ही राजकीय नाही आहे. परंतु आमचं काम आहे, आम्हाला राजकीयमध्ये येण्याचा भाग आहे. तर आमच्या मतदारसंघामधल्या लोकांना आजपर्यंत आम्ही दिलेल्या सुविधा आहेत, त्यामुळे आमचं गाव पूर्णपणे आमच्या मागे ठामपणे राहिले. एकही वॉर्डामधून अपक्ष फॉर्म सुद्धा कोणी भराई ही केले नाही, कारण सर्वांनी सांगितलं आम्ही आप्पाच्या मागे ठामपणे उभा आहे. एक गाव एक मत अशा प्रकारे सगळ्यांनी निर्णय घेतला, त्याबद्दल मी सर्वांचे मनस्वी आभार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.